काय मोबाईल नाही ना. स्क्रीन शेअर करतो. शेअर झाली ना सर स्क्रीन? नाही हा नाही. एक मिनिट शेअर केली आहे. प्रेझेंट नाव केली का? एक मिनिट. दिसते का सर? स्क्रीन दिसते ना? ओके. झूम करताय का? आलं का? हा ओके. तर की प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. जे व्याख्याते आहेत ते फार अनुभवी आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून दिलेला आहे. आपला फार थोडा वेळ सकाळी आणि दुपार सत्रामध्ये हार्डली सेशन आहे. आपण कधी असता आणि कधी जाता हे जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्यामुळे त्याचं काही नंतर कंप्लाय करायची गरज नाही. त्यामुळे आपण सर्वांनी सिरियसली त्या मार्गदर्शन ऐकावं आणि त्याचा म्हणजे आपण काल म्हणलं त्याप्रमाणे आपण एक व्यक्ती नाही गावाचं मार्गदर्शक आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही ऐकावं. ठीक आहे म्हटलं साहेब. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी सर्व रामेती आयोजित प्रशिक्षणामध्ये निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या संदर्भात मला जो विषय दिलेला आहे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या प्रशिक्षण सत्रामध्ये सर्वप्रथम मी सर्व प्रशिक्षणार्थी रामेतीचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि त्याचबरोबर उपस्थित काही प्रगतीशील शेतकरी आणि निर्यातदार यांचं मी सर्वप्रथम या निर्यातक्षम केळीच्या खत व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख तर साहेबांनी करून दिलेलीच आहे. त्यामुळं जास्त वेळ न घेता पुढं तर मुख्य केळी सुरुवातीला खत व्यवस्थापनाकडे जात असताना बेसिक मी जास्त वेळ न घेता केळी या फळाचं थोडस महत्व त्याला लागणारी जमीन कारण जमिनीच्या प्रकारावरतीच आपणाला जमीन हवामानावरतीच खत व्यवस्थापनाचं गणित सर्व अवलंबून आहे. त्यासाठी तर मुख्य गुंतवणुकीला पुरेपूर मोबदला देणारं नगदी पीक आणि या पिकाची निश्चित गुंतवणुकीत जो गुंतवणूक करतोय त्याच्यातनं जर निर्यातक्षम दर्जाची केळी उत्पादित करून आपण त्या फळापासून जास्त नफा कमवू शकतो. तर देशांतर्गत जर विचार केला तर केळी उत्पादक राज्य म्हटलं तर महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बऱ्यापैकी केळीचं उत्पादन घेत असतंय. परंतु उत्पादकता बघितली तर अतिशय कमी 36 मेट्रिक टन आणि एवढं मोठं क्षेत्र आहे 7 लाख
68,000 हेक्टरवरती लागवड होते आणि उत्पादकता त्याचबरोबर त्याची गुणवत्ता ह्या दोन्हीचा भाग जर बघितला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी आणि दर्जा वाढवण्यासाठी वाव आहे. लागवड क्षेत्रामध्ये तामिळनाडू जरी प्रथम क्रमांकावरती असला तरी उत्पादन क्षमतेमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात जवळपास 81,000 हेक्टरवरती केळीची लागवड होत असते. महाराष्ट्रातले जिल्हे बघितलं तर पारंपरिक जिल्हा जो जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय नदी पट्ट्यामध्ये किंवा कॅनल ट्रॅक मध्ये चांगल्या दर्जाची केळी उत्पादन घेतलं जाते. तर निश्चित दर्जा असेल तर भाव जास्त भेटणार आहे आणि भाव जास्त भेटला तर निश्चित ह्या पिकाचा आपणाला एकूण नफा आहे तो जास्त मिळवण्यास मदत होणार आहे. तर दर्जा सुधारण्यासाठी निश्चित दर्जा आणि उत्पादन वाढवायचं असेल तर बाकीचं ज्या गोष्टी करायच्यात त्याच्यामध्ये मग आपणाला सर्व गोष्टींचं बाकीच्या जमीन लागवड पद्धत याविषयी मार्गदर्शन झालंच असेल, परंतु निश्चित खत व्यवस्थापन करताना सुद्धा आपणाला हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे, कारण हवामानाच्या आधारित आपल्याला ग्रेडचं सिलेक्शन सुद्धा करता आलं पाहिजे. फर्टिलायझरच्या ग्रेड, कारण तापमानाचा विशेष करून खत व्यवस्थापनावरती जे पारंपरिक खतं आपण वापरतोय किंवा ज्या ग्रेड्स वापरतोय त्या उपलब्ध होतील का नाही याच्यामध्ये निश्चित तफावत होऊ शकते आणि निश्चित त्या उपलब्ध नाही झाल्या तर उत्पादनात आणि जी गुणवत्ता येणार आहे त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर जमीन निश्चित चांगली जमीन निवडली गेली पाहिजे. भारी कद्दार, चांगली निचरा होणारी, सेंद्रिय कर्ब 1% वर असलेली गाळाची जमीन ह्या पिकासाठी योग्य राहणार आहे. त्याचबरोबर मध्यम आणि कमी खोलीच्या जमिनीमध्ये सुद्धा लागवड शक्य आहे, परंतु त्या ठिकाणी निश्चित पाणी नियोजनाचं माध्यम जे आहे ते ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपण ओलिताची खोली नियंत्रणात राखून खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. पीएचचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. जमिनीचा जो पीएच आहे तो 6.5 ते 8च्या दरम्यान असायला पाहिजे. शक्यतो 6.5 ते 7.5च असावा, कारण ह्या पीएचच्या रेंजमध्ये सर्व अन्नद्रव्य जास्तीत जास्त उपलब्ध होणार आहेत. 8 पर्यंत का दाखवलेलं आहे तर बऱ्याचशा जमिनीमध्ये कॅल्शियम मुळे पीएच वाढलेला असतोय आणि केळी पिकाला कॅल्शियमची तशी आवश्यकता असते आणि जरी 8 पर्यंत कॅल्शियम मुळे जर पीएच गेलेला असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण 8 पर्यंतच्या पीएच ज्या कॅल्केरियस जमिनीमध्ये झालेला आहे त्या ठिकाणी आपण केळीची लागवड करू शकतोय, काय अडचण नाही. आता हवामानाचं मुख्य बघायचंय कशाला की आपणाला प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये या पिकाला तापमानाची जी गरज आहे किंवा आर्द्रता, साधारणतः केळीची चांगली पानांची वाढ म्हणजे शाकीय वाढ महिन्याला साधारणतः 4 ते 5 पानं कमीत कमी निघली पाहिजे. ती त्यासाठी तापमानाची रेंज 23 ते 28 डिग्री लागते आणि आर्द्रता साधारणतः 60% आसपास आवश्यक आहे. केळीची घडवाढीसाठी लागणारं जे तापमान आहे 29 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्याचबरोबर मुख्य जो केळी पिकाची गर्भधारणा अवस्था जे की 130 दिवसानंतर चालू होणार आहे, 130 ते 180 200 दिवसापर्यंत ह्या पिरियड मध्ये केळीमध्ये खोडामध्ये घड निर्मितीची प्रक्रिया चालू असते आणि ह्या वेळेला जो रात्रीचा आणि दिवसाच्या तापमानाचा जर मध्य काढला तर त्या ठिकाणी निश्चित 22-23 डिग्री असेल तर त्या ठिकाणी निश्चित सगळ्यात जास्त जो घडाचं वजन भेटण्यासाठी लागणारी घडाची लांबी, जास्तीत जास्त फण्यांची संख्या आणि प्रत्येक फणीमध्ये जास्तीत जास्त केळांची संख्या हा जर तापमानाची रेंज उपलब्ध असेल तर होऊ शकते. 22 डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर निश्चित अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होणार आहे आणि अन्नद्रव्याची उपलब्धता कमी झाली तर त्या ठिकाणी निश्चित कमतरता जाणवणार आहे. तर ह्या ठिकाणी अन्नद्रव्य कमतरता जाणवू नये म्हणून आपणाला निश्चित
नायट्रेट ग्रेडच्या माध्यमातून टेम्परेचर ज्या वेळेला 18-19च्या खाली येत असतंय त्यावेळेला निश्चित आपणाला नायट्रेट नायट्रोजन आणि त्याच्याबरोबर कॅल्शियमचा वापर, कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून नायट्रेट नायट्रोजन भेटतोय. त्याचबरोबर पोटॅश सुद्धा 13-0-45च्या ग्रेडच्या माध्यमातून ह्या पिरियड मध्ये दिला असता. थंडी जर असली तरी जो केळी तयार होण्याचा कालावधी वाढणार आहे त्याच्यामध्ये आपण निश्चित ग्रेडची मॅनेजमेंट करून खत व्यवस्थापन योग्य रीतीनं करून आपण त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घेऊ शकतोय. तर बाकीची जमिनीची तयारी योग्य रीतीनं असली पाहिजे, जमीन भुसभुशीत झाली पाहिजे, त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर झाला पाहिजे, लागण पद्धत योग्य रीतीनं असली पाहिजे. 6x6, 5x5 किंवा 6x5 या अंतरावरती दोन्ही पद्धतीने पट्टा पद्धतीने सुद्धा लागण करू शकतो. आणि निश्चित बेडवरती जर लागण असेल तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्तीत जास्त बेडमध्ये तयार झाल्यामुळे पिकाची एकूणच शाखीय वाढ चांगल्या प्रकारची भेटते आणि त्या ठिकाणी कोणत्याही कमतरता जाणवत नाही. अतिरिक्त क्षार जे आहेत पाण्यातून येणारे त्याचा निचरा बाजूला होऊन त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं पीक जे आहे ते दिलेल्या खताला प्रतिसाद देणार आहे. टिश्यू कल्चरच्या माध्यमातून जर आपण लागण केली तर निश्चित सर्व ज्या वाढीच्या अवस्था एका वेळेला येतील. एकसारख्या वाढीमुळे उत्पादन वाढणार आहे किंवा एका वेळेला काढणीस तयार होणार आहे. खताच्या मध्ये काही कमी जास्त करायची आवश्यकता लागणार आहे. मागं पुढं झालं तर निश्चित खत व्यवस्थापन करताना सुद्धा सर्व वयाचं जर एकाच स्टेजला असतील तर त्या ठिकाणी निश्चित काही अडचणी येत नाही, कीड रोगाला बळी जाणार नाही. तर टिश्यू कल्चर चांगल्या प्रकारची हार्डनिंग झालेली साधारणतः 1 फूट उंचीची पानाची संख्या 5 ते 6 असणारी, त्या कुंडीवरती मुळांची संख्या 25 ते 30 असणारी निश्चित अशी रोपं निर्यातक्षम केळीचा दर्जा आणि केळीचा आकार देण्यासाठी टिश्यू कल्चर रोपाचे आपण लागण करून एकसारख्या वजनाचं केळीचं घड उत्पादित करू शकतो. निश्चित हार्डनिंग झालेली अशा पद्धतीची रोपं आपण निवडली गेली पाहिजेत की ज्याच्यावर ते हार्डनिंग पिगमेंट आलेले आहेत आणि योग्य रीतीनं ते म्हणजे काही मर होणार नाही, तुटाळी होणार नाही. आणि लागण झाल्यानंतर निश्चित पाणी नियोजनाचं जे माध्यम आहे ते ठिबक सिंचन हा अगदी योग्य पर्याय की जो पिकाला पाणी तर देतोय, अन्नद्रव्य त्याचबरोबर पीक संरक्षण देण्याचं साधन म्हणून, आणि ते पण योग्य ठिकाणी म्हणजेच कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये दिला असता बरोबर प्रमाणात म्हणजे त्याची आवश्यकता आहे त्यावेळेला. कारण प्रत्येक अन्नद्रव्याचं काम वेगवेगळं आहे. नत्राचं काम शाखीय वाढ आहे, त्याबरोबर हरितद्रव्य निर्मिती करणं आहे. स्फुरदाचं काम मुळी तयार करणं, पिढी तयार करणं, याच्यामध्ये सकर नवीन काढणं किंवा फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये स्फुरदाचं काम आहे. तर पोटॅशचं काम क्वालिटी दर्जा उत्पादित करणं आहे, तर उत्पादन वाढवणं. तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात बरोबर योग्य ठिकाणी म्हणजेच कार्यक्षम मुळाच्या कक्षेत बरोबर प्रमाणात म्हणजेच विभागून दिला असता, योग्य वेळी दिला असता. कारण बऱ्याच वेळेला आवश्यकता नसेल त्यावेळेला आपण सगळे घटक टाकून देत असतोय. घटक वापरायचा कधी, त्याची गरज कधी आहे, त्याचं काम काय आहे, ह्यानुसार त्याचं नियोजन झालं पाहिजे. योग्य वेळी योग्य खतं दिली तर त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटणार. वरच्या वर दिली तर ती वाया जाणार नाही, एकंदरीत उत्पादन खर्च कमी होणार आहे. म्हणून ठिबक सिंचनच्या माध्यमातून केळीचं अधिक उत्पादन त्याचबरोबर चांगला दर्जाची फळं उत्पादित करून निर्यातक्षम दर्जाची केळी आपण ठिबक सिंचनच्या पाणी नियोजनाच्या माध्यमातून करू शकतो. ठिबक सिंचन करतं काय तर आपणास माहिती आहे की जमिनीमध्ये हवा पाण्याचा समतोल म्हणजे सततची वापशाची परिस्थिती निर्माण करून देण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आज अनेक शेतकरी ठिबक सिंचन तरी करतात परंतु पाणी नियोजनाचा अभाव म्हणजे त्या ठिकाणी
रात्रीच्या वेळेला रात्रभर ठिबक सिंचन संच चालवतात आणि निश्चित त्याचा जो उद्देश आहे ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी नियोजन करायचं तो बाजूला राहतो आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाटपाण्याचा वापर केल्यासारखं पाण्याचा अमर्याद वापर केला जातो. या ठिकाणी दाखवलेलं आहे की पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला पाणी देतोय त्यावेळेला जमिनीमध्ये हवा पाण्याचा समतोल राहत नाही, ओलिताची खोली नियंत्रणात राहत नाही, त्या ठिकाणी जमिनीतली हवा बाहेर निघून जाते आणि त्या हवेची जागा पाणी घेत असते. ठिबक सिंचन मधलं तेच आहे की एक कण दुसऱ्या कणाला बाजूला पाणी देतो तो केशाकर्षणानं आणि खाली जे पाणी जाते ते गुरुत्वाकर्षण बलामुळं. तर आपणाला हे पाणी जो पूर्ण ओलिताचा पट्टा म्हणजेच कार्यक्षम मुळाची कक्षा की जी लॅटरलच्या खाली आहे, ठिबक सिंचनच्या माध्यमातून केळी पिकामध्ये निश्चित डबल लॅटरलचा वापर करून जास्तीत जास्त मुळांचं टक्केवारी वरच्या थरामध्ये कार्यक्षम ठेवण्याचं काम म्हणून आपण त्या यंत्रणेचा वापर करून घेतला पाहिजे. निश्चित सततची वापशाची परिस्थिती, कारण जे पिकाला पाणी उपलब्ध होतंय ते वापशाच्या खालचं पाणी, वापशापेक्षा जास्त पाणी झालं, पाणी साचलं तर त्या ठिकाणी पिकाची मुळी काम करत नाही. आपण बघत असता की पावसाळ्यामध्ये जर भरपूर पाणी साचलेलं असेल तर बेडमधनं सुद्धा बाहेर मुळ्या डोकवत असतात हवा घेण्यासाठी. केळीच्या मुळ्या तर अत्यंत संवेदनशील आहेत की तुम्ही जाऊन बघा की बेडमधून बाहेर पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे तिथल्या केळीच्या बागेला भेट दिली असता आपणास लक्षात येईल की बेडमधून सुद्धा बाहेर मुळ्या डोकवत असतात. त्या कशासाठी की हवा घेण्यासाठी किंवा वरच्या थरामध्ये बाहेर निघालेले असतात चिखलाच्या अवस्थेमध्ये. तर आपण त्या पिकाला चिखलात ठेवू शकत नाही. चिखलामध्ये मुळी काम करत नाही आणि मुळीनं नाही काम केलं तर निश्चित त्या ठिकाणी पिकाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून पाणी नियोजन हा अत्यंत महत्वाचा टप्पा. सततची वापशाची परिस्थिती म्हणजेच ही पिवळी रेषा, पाणी जास्त झालं तर या ठिकाणी सतत पाणी राहिलं तर वाढच होणार नाही. वापशाच्या खालचं जे पाणी आहे पीक सुकतंय तिथपर्यंत म्हणजेच वापसा ते पिकाला सुकवा येणे याच्यामधलंच पाणी पीक उचलत असतंय. मग त्या ठिकाणी निश्चित आपण जमिनीमध्ये सततची वापशाची परिस्थिती म्हणजेच 25% पाणी मातीमध्ये, 25% हवा, 50% माती, त्या मातीमध्ये 1% सेंद्रिय कर्ब किंवा 5% सेंद्रिय पदार्थ असले पाहिजेत आणि जो 45% जो आहे तो मिनरल मॅटर. ह्या पद्धतीने जर आपण त्या जमिनीमध्ये सततची वापशाची परिस्थिती निर्माण करून दिली तर निश्चित जे पिकाला दिलेली सर्व अन्नद्रव्य उपलब्ध झाल्यामुळं पिकाची ठिबक सिंचनच्या माध्यमातून होणारे फायदे, त्या ठिकाणी एक समान खत पाणी दिल्याने एक समान वाढ होणार आहे. जमिनीमध्ये हवा पाण्याचा समतोल राखता येणार आहे. वाढीच्या प्रत्येक अवस्थेवरती नियंत्रण, त्याचबरोबर गरजेनुसार खत दिल्यानं खताची कार्यक्षमता वाढणार. बाकीच्या गोष्टी ज्या बचतीच्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याची तर बचत होणारच आहे, त्याचबरोबर खत जी निचरा वाटे जास्त पाणी दिल्यामुळं निचरा होऊन जाणार आहे त्याची बचत होणार आहे. आणि एकूणच मजुरी म्हणजे तण नियोजनासाठी लागणारी मजूर असतील, औषध फवारणीसाठी लागणारी मजूर असतील, पाणी देण्यासाठी लागणारी मजुरी इत्यादीच्या खर्चात आपण बचत करू शकतो. मुळाच्या कक्षेतच पाणी दिल्यानं तणाचा प्रादुर्भावच होणार नाही आणि एकंदरीत जमिनीतील हवा पाण्याचा समतोल म्हणजेच वापशाची अवस्था राखता येणार आहे. गरजेनुसार खताची फर्टिगेशनद्वारे दिल्यामुळे कार्यक्षमता वाढणार आहे. सिंचन सुरू असतानाही बाकीचे जे काम आहेत, भरणी फवारणी, हे शक्य आहे आणि हमखास उत्पादनात 50 ते 60% पर्यंत वाढ घेऊन आपण निर्यातक्षम दर्जाची केळी उत्पादित करू शकतो. निश्चित डबल लॅटरलचा वापर करून आपण या ठिकाणी बघत असाल की सुरुवातीपासूनच त्या पिकाला सवय लावणं महत्वाचं आहे की पाणी देईल त्या ठिकाणी मुळी तयार होणार. जसा जसा विस्तार वाढणार आहे तसं मुळांची टक्केवारी वाढवणं आवश्यक आहे. तर ह्या बेडमध्ये सर्व ठिकाणी जेवढ्या जास्तीत जास्त कार्यक्षम मुळ्या तयार होतील तेवढे दिलेली खतं उपलब्ध होऊन पिकाची जोमदार वाढ, शाकीय वाढ होऊन त्या ठिकाणी निश्चित
चांगल्या दर्जाची केळी उत्पादित होतात. खताचं जर बघितलं तर जी कार्यक्षमता आहे ती नत्रयुक्त खताची कार्यक्षमता जी पारंपरिक पद्धतीने 30 ते 50% भेटते, ती कार्यक्षमता ड्रीप फर्टिगेशनच्या द्वारे 95% पर्यंत मिळवू शकतो. स्फुरदाची 20% वरून 45% पर्यंत, तर पोटॅशची 50% वरून 80% पर्यंत कार्यक्षमता. कारण न्यूट्रिएंटचा जो डिस्ट्रीब्युशन पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण बघितलं की कसा प्रकारे ओलिताची खोली नियंत्रणात न झाल्यामुळं तुमचे दिलेली खतं वाया जाणार आहेत. आणि या ठिकाणी निश्चित पाणी देतोय ठिबक सिंचननी, परंतु खतं देतोय पारंपरिक पद्धतीने, त्या ठिकाणी निश्चित लोकलाइज होणार आहे, त्याची कार्यक्षमता भेटणार नाही. आणि जी कार्यक्षमता भेटायला पाहिजे बेसल डोसच्या माध्यमातून दिलेल्या खताची ती थोडीफार वाढेल केवळ वापसा दिल्यामुळं, परंतु सर्व मुळांच्या कक्षेत त्या ठिकाणी विभागून फर्टिगेशनच्या द्वारे जर दिले असता, विभागून दिले असता, त्या ठिकाणी पाणी देतोय त्या ठिकाणी खतं जात असतात, आणि ज्या ठिकाणी मुळे आहे त्या ठिकाणीच खताचा वापर झाल्यामुळं जास्तीत जास्त खतं ठिकाणी उचलली जातील आणि आपणाला आवश्यक तो दर्जा उत्पादित करू शकतो. निश्चित फायद्याच्या बाबतीत सांगून झालंय की उत्पादनात किमान 50 ते 60% वाढ, गुणवत्तेमध्ये सुधारणा होणार आहे, पाण्याची बचत होणार आहे, लवकर कापणीस घड तयार होणार आहेत, पाणी आणि खताचा योग्य वापर होणार आहे, आणि 25 ते 30% पर्यंत आपण खताची बचत करू शकतो. इतर गोष्टीच्या बाबतीत हलक्या मातीमध्ये सुद्धा आपण केळीची लागवड चांगल्या प्रकारची शक्य करू शकतो की ठिबक सिंचनच्या माध्यमातून, किंवा अगदी थोड्याफार जमिनी खारट झालेल्या असतील तर त्या ठिकाणी ठिबक सिंचनचा वापर आणि पाण्याचा मर्यादित वापर केला असता आपण त्या ठिकाणी निश्चित खारटपणा सुद्धा कमी करण्यास मदत होते. ठिबक सिंचनामध्ये निश्चितच बाजारामध्ये अनेक पर्याय आहेत, परंतु नेटाफिमच्या बाबतीत मी एकच मिनिटामध्ये आपणास सांगून पुढे चालणार आहे की नेटाफिम ही 1965 सालापासून पहिला ड्रिपर बनवणारी कंपनी, जगातली एक नंबरची सिंचन कंपनी, ज्या कंपनीचा जगभराचा 30% मार्केटचा वाटा घेऊन अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पुरवत असते. अचूक, उत्कृष्ट व आर्थिकदृष्ट्या योग्य असं डिझाईन पुरवलं जातंय. विक्रीपूर्व व विक्री पश्चात सेवा, त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनं, त्यामध्ये ड्रिप असेल, स्प्रिंकलर असतात, मायक्रो स्प्रिंकलर असतील, फ्लेक्सनेट पाईप म्हणून आता शेतकऱ्यांसाठी सबमेनसाठी आणि मेनसाठी जी फ्लेक्झिबल गुंडाळून ठेवू शकतो, ऑटोमेशनच्या द्वारे शेतकऱ्यांना ही उत्पादनं पुरवली जातात, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या वाजवी किमतीमध्ये पुरवठा करतो. तर मुख्य आपण आजचा विषय पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापनाचा भाग म्हणजेच कार्यक्षम मुळाची खोली माहित पाहिजे. कार्यक्षम मुळाची कक्षा ही केळी पिकाची 30 सेंटीमीटर खोलीपर्यंतच जवळपास 88% अन्न आणि पाण्याचं शोषण याच कक्षेतून होत असते. त्यामुळे कमी अंतरावर कमी प्रवाह असणारी ठिबक निवडलं गेलं पाहिजे, म्हणजेच ओलिताची खोली नियंत्रणात राहणार आहे. तर पाणी देण्याचा दर जास्त असेल तर त्या ठिकाणी पाणी खाली जाण्याचा वेग सुद्धा जास्त राहणार आहे हलक्या मध्यम जमिनीमध्ये. आणि त्यामुळं हलक्या जमिनीसाठी योग्य ठिबक सिंचन संच निवडला गेला पाहिजे की 30 सेंटीमीटर वरती 1 ते 2 लिटर, मध्यम जमिनीमध्ये 40 सेंटीमीटर वरती 2 लिटर, तर भारी जमिनीमध्ये अगदी 50 सेंटीमीटर पर्यंत अंतर गेलं तरी 2 ते 3 लिटर ताशी प्रवाह दराचा ड्रिपर आपण वापरू शकतो. ह्यामध्ये निश्चित पाणी नियोजनासाठी जे दाखवलेलं आहे की हलक्या जमिनीमध्ये का जवळ अंतरावरती ड्रिपर पाहिजे, की 2 ड्रिपर मधलं अंतर 30 सेंटीमीटर आणि प्रवाह दर ताशी 1 ते 2 लिटर, तर हलक्या जमिनीमध्ये पाणी पसरण्याच्या पेक्षा खाली जाण्याचा वेग जास्त असतो. मध्यम जमिनीमध्ये तो मध्यम असतोय, त्या ठिकाणी 40 म्हणजे 1.25 फुटावरती 2 लिटरच्या ड्रिपरची निवड केली पाहिजे. तर भारी जमिनीमध्ये पाणी पसरण्याचा वेग हा जास्त असतोय खाली जाण्याच्या वेगापेक्षा. त्यामुळे या ठिकाणी अंतर वाढलं तरी चालतंय किंवा डिस्चार्ज थोडासा वाढला तरी चालतोय, परंतु
50 सेंटीमीटर वरती. आज शेतकरी बरेचसे केळीला जास्त पाणी लागतंय म्हणून 4 लिटरचा ड्रिपर घ्या, किंवा विकणारे पण अशा प्रकारचे 4 लिटरचे ड्रिपर हलक्या जमिनीमध्ये विकून त्या शेतकऱ्याचं नुकसान करत असतात. तर आपणाला निश्चित आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, जमिनीच्या पोतानुसार इनलाईनची ठिबक सिंचनची नळी निवडणं गरजेचं आहे. आणि असं नाही झालं तर निश्चित हलक्या जमिनीमध्ये आता जास्त अंतरावरती निवडली ज्या डिस्चार्जची, तर मधला पट्टाच सुका राहणार आहे. आणि तो सुका दिसतोय किंवा कोरडा दिसतोय म्हणून पाणी जास्त चालवणार, मग अजूनही पाणी खोल जाणार आणि मधला पट्टा भिजायला वेळ लागणार. त्यामुळं पाणी तर डबल वापरणारच. त्याचबरोबर ओलिताची खोली नियंत्रणात जर नाही राहिली. आवाज येत नाही काय? येतो सर. ओलिताची खोली जर नियंत्रणात नाही राहिली तर निश्चित खत सुद्धा वाया जाण्याची शक्यता जास्त आहे आणि जातातच. तर निश्चित ठिबक सिंचन संच निवडताना जास्तीत जास्त कालावधी चालला पाहिजे. आज बाजारामध्ये यूज अँड थ्रो पर्यंत उत्पादनं आलेली आहेत. एक पीक झालं की लोक फेकून देतात, परंतु ठिबक सिंचनच्या नळीपेक्षा त्याचं तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे ठिबक सिंचनची नळी 10-10 वर्ष 12-12 वर्ष चालवणारे शेतकरी आहेत. आणि निश्चित त्याच्यासाठी एरिज नावाचा ड्रिपर जो आहे हा पेटंटेड ड्रिपर 2012 पासून शेतकऱ्याच्या सेवेत आहे. त्याचा मोठा व रुंद मोठा फिल्टर आणि पूर्ण लांबीचा फिल्टर, भवऱ्याचं तंत्रज्ञान असल्यामुळं हे ड्रिपर चोक होत नाहीत आणि त्याचा रुंद व खोलगट कमी लांबीचा प्रवाह पाहत असल्यामुळं याचं आयुष्यमान जास्त आहे. उच्च गुणवत्तायुक्त पॉलिइथिलीन पासून बनवलेले. तर ड्रिपनेट पेशी हे दाब नियंत्रित ड्रिपर चढ उताराच्या जमिनीमध्ये एक समान पाण्याचं वितरण करण्यासाठी आज अशी टेक्नॉलॉजी कोण नाही की जे बरेचसे नॉन ISI किंवा कोण पण बंडलवर विकतात. त्या ठिकाणी निश्चित दाब नियंत्रित ड्रिपर हा चढ उताराच्या जमिनीमध्ये सर्व ठिकाणी समान पाण्याचं वितरण करण्यासाठी ड्रिपनेट पेशी अँटीसायपन मेकॅनिझमचा आपोआप साफ होणारा ड्रिपर, दाब नियंत्रण होऊन 5 मीटर पासून 25 मीटरच्या एलिव्हेशन मध्ये समान पाणी सोडणारे ड्रिपर्स वापरले पाहिजे. तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी समप्रमाणात खताचं आणि पाण्याचं वितरण होऊन एक समान वाढ भेटेल. केळी पिकामध्ये निश्चित पाणी व्यवस्थापनासाठी मगाशीच सांगितलं की 30 सेंटीमीटर खोलीत ओलिताच्या खोलीतच आपल्याला नियंत्रण करायचंय, कारण ह्या भागातनच पूर्ण अन्नद्रव्याचं शोषण होणार आहे. त्यासाठी कमी अंतरावरती कमी डिस्चार्जची नळी निवडणं फायदेशीर ठरणार आहे आणि त्या ठिकाणी निश्चित कार्यक्षम मुळातच खताचं पाण्याचं नियोजन होणार आहे. मुळाचं जर टक्केवारी बघितली तर पहिल्या 10 सेंटीमीटर मध्ये जवळपास 39.9% म्हणजे 40% मुळे आहे. 11 ते 20 सेंटीमीटर मध्ये साधारणतः 27.5% आणि 21 ते 30 सेंटीमीटर याच्यामध्ये 20%. याची बेरीज केली असता निश्चित 88% ज्या मुळ्या आहेत त्या ह्या थरात आहेत. पाणी नियोजन करत असताना निश्चित हवामानानुसार किंवा आपल्या जिल्ह्याच्या नुसार बाष्पीभवनाचा दर माहित पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या शेतात पाणी किती पडतंय तासाला हे माहित पाहिजे. पिकाची पाण्याची गरज हे बाष्पीभवनाचा दर गुणिले पीक गुणांक. पीक गुणांक हे प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असतात. तर आपण जर एकक क्षेत्रासाठी लागणार पाण्याची गरज काढायची असेल तर निश्चित पाण्याची गरज बाष्पीभवनाच्या दराला पीक गुणांकाने गुणला असता एकूणच पाण्याची गरज येणार आहे. पाण्याची गरज गुणिले क्षेत्रफळ स्क्वेअर मीटर मध्ये गुणला असता त्या ठिकाणी निश्चित आपणाला लिटर मध्ये पाणी काढता येणार आहे. कारण 1 स्क्वेअर मीटर मध्ये 1 MM चा थर होण्यासाठी किंवा 1 MM पाऊस झाला किंवा 1 MM पाणी देणे म्हणजे 1 स्क्वेअर मीटर मध्ये 1 लिटर पाण्याची आवश्यकता लागते.
उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलेला आहे बाष्पीभवनाचा दर 6 मिलीमीटर प्रतिदिवस असेल आणि पीक गुणांक म्हणजे लावल्यानंतर पीक पहिल्या ते दुसऱ्या महिन्याच्या कालावधीमध्ये जो पीक गुणांक असतोय, पीक वाढीचा गुणांक असतोय तो 0.5 असतोय. एकक क्षेत्राचा एकरचा जर विचार केला तर 4000 मीटर स्क्वेअरचं क्षेत्रफळ आहे आणि पाण्याची गरज बघितली तर निश्चित या ठिकाणी 6x3 थोडीशी मिस्टेक झालेली आहे. 6x अर्धा म्हणजे 3 मिलीमीटर पाण्याची गरज आहे. 3 मिलीमीटर गुणिले एकरी 4 जर बघितलं तर एकरच्या क्षेत्रफळाने गुणलं तर साधारणतः 12,000 लिटर प्रतिदिवस पाण्याची आवश्यकता लागणार आहे. तर निश्चित आकारमानानुसार तेवढं लागलं 12,000. तर हे 12,000 देण्यासाठी वेळ किती लागेल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण ओलिताचा दर माहित पाहिजे आपल्याला. ओलिताचा दर कसा काढायचा MM मध्ये? ठिबकच्या तोटीचा प्रवाह दर प्रति तास काय आहे आणि त्याला भागिले 2 ठिबक नळीतलं अंतर गुणिले तोटीतल्या अंतराने त्या ठिकाणी MM मध्ये ऍप्लिकेशन रेट किंवा ओलिताचा दर येत असतो. आणि पाण्याची गरज तर आपण बघितली, तर किती वेळ चालवायचा आहे? पाण्याची गरज भागिले सिंचनाचा कालावधी काढायचा असेल तर पाण्याची गरज भागिले पाणी देण्याच्या दराने भागला असता निश्चित या ठिकाणी पूर्ण उदाहरण कंप्लीट करून दाखवलेलं आहे की 6 मिलीमीटर जर बाष्पीभवन असेल आणि अर्धा हा पीक गुणांक असेल तर त्या ठिकाणी निश्चित आणि ठिबक सिंचनचा संच या ठिकाणी 5 फुटावरती 40 सेंटीमीटर वरती 2 लिटरचा ड्रिपर घेतलाय प्रति तास, तर 2 लिटर प्रति तास भागिले याचा गुणाकार 1.5 मीटर गुणिले 0.40 मीटर तर 3.33 मिलीमीटर प्रति तास हा पाणी देण्याचा दर आहे. आणि सिंचनाचा कालावधी काढत असताना 6 गुणिले 5 म्हणजे 3 भागिले 3.33 म्हणजे 0.9 तास म्हणजे 54 मिनिटं हा त्या अर्धा पीक गुणांक असताना त्या पिकाला लागणारा पाण्याचा चालवण्याचा कालावधी चालवला पाहिजे. तसेच असेच पीक गुणांक वाढीच्या अवस्थेनुसार इथं बघितलंय की जूनची लागण आहे, जून मध्ये अर्धा आहे, जुलैमध्ये 0.6 पीक गुणांक आहे, ऑगस्ट मध्ये 7 आहे, परत 0.75 सप्टेंबर मध्ये, ऑक्टोबर मध्ये 0.85, परत हा एक पीक गुणांक झाला, परत 1.1 हा पीक गुणांक. निश्चित ज्या वेळेला केळी पिकाची गर्भधारणा अवस्था किंवा ज्याच्यामध्ये घट निर्मिती पासून फ्लॉवरिंग पर्यंत आणि मॅच्युरिटी स्टेजला परत थोडस 0.8 हा कापणीच्या अगोदर हा पीक गुणांक येत असतो. तर पाणी नियोजन करत असताना अशा प्रकारचं पाणी वाढलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी निश्चित बरेचसे लोक केळीला पाणी जास्त लागतंय म्हणून आपल्या मनानं किती पण पाणी सोडत असतात. त्या ठिकाणी निश्चित चिखल झाला तर तुमची मुळीच काम करणार नाही आणि मुळीनं नाही काम केलं तर अपेक्षित उत्पादन भेटणार नाही. ओलिताचा पूर्ण पट्टा सतत वापशाचं ठेवण्याचं साधन म्हणून आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी नियोजन केलं पाहिजे. पाण्याची गरज बघितली असता आता जूनची लागण असेल इथं उदाहरणादाखल कारण घेतलंय की आपण जून महिन्याची लागण आहे. पिकाची पाण्याची गरज ही जून महिन्याच्या बाष्पीभवनाला गुणला असतात आपण 2.4 मिलीमीटर हे समजा कोल्हापूर जिल्ह्याचा बाष्पीभवनाचा दर बघितला 0.4 पहिले 15 दिवस लागणार आहे. 15 जूनची लागण असेल तर त्या ठिकाणी 0.4 क्रॉप फॅक्टर असेल तर 2.4 मिलीमीटर येणार आहे आणि त्या ठिकाणी 4 ते 6 लिटर प्रति तास प्रति झाड एवढी पाण्याची गरज लागणार आहे. जुलै महिन्यामध्ये तेच 2.86 मिलीमीटर म्हणजे 6 ते 8 लिटर, ऑगस्ट मध्ये 3.6 मिलीमीटर म्हणजे 8 ते 10 लिटर प्रति झाड आणि सप्टेंबर मध्ये तोच 5.22 म्हणजे 14 ते 15 लिटर प्रति झाड आणि या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये साधारणतः 5.8 MM च्या आसपास पाण्याची आवश्यकता लागणार आहे. म्हणजेच ते 16 ते 18 लिटर प्रति खोड किंवा प्रति झाड एवढी आवश्यकता लागते. जानेवारीमध्ये परत बाष्पीभवनाचा दर कमी झाला, त्या ठिकाणी 15 ते 16 लिटर लागतंय. फेब्रुवारीमध्ये 16 ते 18 लिटर, मार्च मध्ये बाष्पीभवनाचा दर वाढला, पीक गुणांक वाढला 20 ते 22 लिटर,
इथं बाष्पीभवनाचा दर वाढला. परत एप्रिल मे महिन्यामध्ये 24 ते 26 लिटर प्रति झाड पाण्याची आवश्यकता देणं आवश्यक आहे. आपणाकडे किती पाणी पडतंय, ठिबक सिंचनच्या नळीचा वापर एका नळीचा केलाय का 2 नळीचा केलाय, ह्यानुसार पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. आता या ठिकाणी 6 फुटावरती 2 नळ्या वापरल्या तर निश्चित पाणी देण्याचा दर वाढत असतोय. 1 नळी वापरली तर पाणी देण्याचा दर कमी असतोय. तर 2 नळीचा चालवण्याचा कालावधी 1 नळीपेक्षा अर्ध्याने केला पाहिजे. बऱ्याच वेळेला 1 नळीवाले पण तेवढंच पाणी चालवत असतात आणि 2 नळीवाले पण तेवढेच पाणी चालवत असतात. 4 लिटरवाला पण 2 तास पाणी देतोय, 1 लिटरवाला पण 2 तास देतोय, 3 लिटरवाला पण 2 तास देतोय. त्यामध्ये निश्चित तफावत होत असते. पाणी नियोजनामध्ये पाणी देण्याचा दर हा अत्यंत महत्वाचा आहे. पाणी देण्याचा दर आपणाला माहिती असेल तरच पाणी किती चालवायचं हे आपण काढू शकतो आणि पिकाची पाण्याची गरज ही निश्चित त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि हवामानातील जे बाष्पीभवनाचा दर असेल, बाष्पीभवन म्हणजे जमिनीतनं किती उडून गेलं आणि पिकातनं पर्णोत्सराद्वारे किती उडून गेलं ते भरायचं म्हणजे त्या पिकाची पाण्याची गरज भागवायची. निश्चित खत नियोजनाच्या बाबतीत पाणी नियोजनानंतर महत्वाचा भाग आहे की खत नियोजन. जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्याच्या वरून खताची शिफारस केली पाहिजे. तर जमिनीमध्ये निश्चित अन्नद्रव्य माती परीक्षणचा रिपोर्ट नुसार खताचं शेड्यूल केलं पाहिजे. या ठिकाणी पॅरामीटर दाखवलेले आहेत की नत्र 140 पेक्षा कमी हेक्टरी असेल तर त्या ठिकाणी अत्यंत कमी ह्याच्यामध्ये, तसंच पूरक 7 पेक्षा कमी, पालाश 100 पेक्षा कमी असेल तर अत्यंत कमी या कॅटेगरीमध्ये ही माती मोडत असते आणि त्या ठिकाणी शिफारशीपेक्षा 50% आपणाला वाढीव खत देणं आवश्यक आहे. मग तो कोणता घटक कमी आहे त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी 25 शिफारशीपेक्षा 25% जास्त वाढवून दिली पाहिजेत खत. मध्यम किंवा थोडे जास्त असेल तर शिफारशीप्रमाणे खताचं नियोजन झालं पाहिजे. मध्यम म्हणजे 280 ते 420 नत्र, 13 ते 22 किलो स्फुरद आणि 151 ते 200 किलो पालाश. आता या ठिकाणी त्याच्यापेक्षा जर जास्त असेल, 561 ते 700च्या दरम्यान नत्र असेल तर त्या ठिकाणी शिफारशीपेक्षा 25% कमी केलं पाहिजे. 700 पेक्षा जास्त असेल तर 50%. तसंच इतर अन्नद्रव्याच्या बाबतीत सुद्धा शिफारशीच्या मात्रा ह्या माती परीक्षणच्या रिपोर्ट वरती अवलंबून आहेत आणि उपलब्ध पालाश किती आहे, स्फुरद किती आहे आणि नत्र किती आहे. जमिनीमध्ये जर अन्नद्रव्य असतील तर ते स्थिर स्वरूपातनं उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित जे बायो फर्टिलायझर्स आहेत त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये पीएसबी आहे, पोटॅश मोबिलायझर आहे, त्याचबरोबर इतर ज्या बॅक्टेरिया आहेत, झिंक सॉल्युबलायझिंग, ह्याचा सुद्धा वापर केला पाहिजे. तर ह्या गोष्टी खत व्यवस्थापन हे पिकाची खताची गरज व मातीची खताची गरज ही वेगवेगळी असल्या कारणानं लक्षात ठेवून आपण जमिनीमध्ये काय आहे आणि पिकाची आवश्यकता काय आहे त्यानुसार खत नियोजन करणं गरजेचं आहे. आता प्रति टन केळी उत्पादनात लागणारी अन्नद्रव्याची मात्रा बघितली तर नत्र 6.5 किलो 1 टन केळी उत्पादन घेण्यासाठी लागत असते. स्फुरद हे 0.9 किलो लागत असते तर पालाश 15 किलो, कारण ह्या पिकाची पालाशची गरज ही जास्त असते. निश्चित केळी हे अत्यंत खादाड पीक आहे, अन्नद्रव्याची मात्रा जास्त लागत असते. तर आपणाला ह्या अन्नद्रव्याच्या मात्रा विभागून देऊन त्याच्या स्टेजनुसार आवश्यकतेनुसार देणं आवश्यक आहे. तर त्याचं विभाग भरणीच्या लागणीच्या वेळेला आपल्याला बेसल डोस अत्यंत महत्वाचा आहे. बेसल डोस मध्ये जमिनी तयार करण्यापूर्वी शेणखताचा वापर त्या ठिकाणी प्रति झाड 10 किलोच्या आसपास, म्हणजे जर आपण आपली लागण करत असताना 6 बाय 5 वरच्या अंतरावरती लागण केली तर साधारणतः 1400च्या आसपास आपली खोडं लागणार आहे.
म्हणजे 14 ते 15 टन आपणाला शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखत उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी निश्चित कारखान्याचं कंपोस्टचा वापर करणं आवश्यक आहे. कंपोस्ट त्याचबरोबर इतर काही पेंडे असतील, गांडूळ खताचा वापर, कंपोस्ट सुद्धा साधारणतः आपण 10 ते 12 टन प्रति एकर, त्याच्यामध्ये बाकीचं जे आहे पेंडीचा वापर, अखाद्य पेंडीमध्ये निंबोळी पेंड असेल, करंजी पेंड असेल, निंबोळी पेंडीचा प्रति झाड 200 ग्रॅम वापर केला असता निश्चित त्या ठिकाणी सेंद्रिय खताच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निंबोळीमधून नत्र तर भेटणारच आहे, 5% आसपास नत्र असतंय. त्याचबरोबर तुमचा रिपेलंट मग वाळवीला प्रतिबंध करेल, हुमणीला प्रतिबंध करेल किंवा निमॅटोडसाठी त्या ठिकाणी निश्चित पेंडीचा वापर करणं फायदेशीर ठरणार आहे. बेसल डोस मध्ये मुख्य जो घटक आहे तो स्फुरदयुक्त खत, कारण स्फुरदयुक्त खतावरतीच उत्पादनता अवलंबून असते की स्फुरदयुक्त खताचं काम जी की कार्यक्षम मुळी तयार करणं म्हणजेच मुळांची टक्केवारी वाढवणं पहिलं काम, जी यंत्रणा पिकाची पुरवठा करणारी यंत्रणा, अन्नद्रव्याची पुरवठा करणारी यंत्रणा करण्याचं काम, आणि दुसरं पिढी तयार करण्याचं काम म्हणजे त्या ठिकाणी खड निर्मिती करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे खड उत्पादित करण्याची या स्फुरद या घटकामध्ये क्षमता आहे आणि त्याचं ते काम आहे. सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर स्फुरदाचं नियोजन करत असू तर त्या ठिकाणी प्रति झाड 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर, ज्या ठिकाणी कॅल्शियम जास्त असेल त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेटचा शक्यतो वापर टाळावा. डीएपीच्या माध्यमातून ज्या वेळेला बेसल डोसचं नियोजन करतोय त्यावेळेला सुपर फॉस्फेटच्या ऐवजी डीएपी 100 ग्रॅम प्रति झाड घेतलं पाहिजे. पोटॅश 150 ग्रॅम, कारण पोटॅश पूर्ण याच्यामध्ये खूप जास्त लागणार आहे. आपण बघितलं की 1 टन केळी उत्पादन होण्यासाठी 15 किलोचं पोटॅश लागत असतंय. काही मात्रा बेसलच्या माध्यमातून जर जमिनीमध्ये कमी असेल तर 150 ग्रॅम प्रति झाडच्या आसपास आपण दिली. मॅग्नेशियम सल्फेटचा वापर 15 ग्रॅम, 25 ग्रॅम प्रति झाड, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 ग्रॅम आणि कार्बोफ्युरॉन 10 ग्रॅम चा प्रति झाड वापर करून हा लागणीच्या वेळी बेसल डोस दिला गेला पाहिजे. बेसल डोस योग्य रीतीनं बेडमध्ये मिसळला गेला पाहिजे. त्याचबरोबर भरणीच्या वेळेला सुद्धा एक बेसल डोस देणं आवश्यक आहे. भरणीच्या वेळेला बेसल डोस देताना मुख्य जे आहे ते डीएपी प्रति झाड 75 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 25 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, बोरॉन 5 ग्रॅम, याच बरोबर झिंक सल्फेट 10 ग्रॅम, फेरस सल्फेट 10 ग्रॅम आणि सल्फर 10 ग्रॅम, मॅंगनीज सल्फेट 5 ग्रॅम या सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण भरणी करतेवेळी केला असता पिकाची सर्व अन्नद्रव्याची गरज ही योग्य रीतीनं भागवून आपण चांगल्या प्रकारचं निर्यातक्षम केळीचं उत्पादन करू शकतो. सेंद्रिय खत नसतील तर त्या ठिकाणी निश्चित हिरवळीच्या खतासाठी ताक दह्यांच्या गाडून घेतला पाहिजे अगोदरच. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, जमिनीमध्ये हवा पाण्याचा समतोल राहणार आहे आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी हलक्या मध्यम जमिनीमध्ये कमी असते ती वाढण्यास मदत होणार आहे, निचरा सुधारणार आहे, जीवाणूंची वाढ, एकंदरीत जी रासायनिक खतं आपण देत असतोय त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये जैविक सुपीकता वाढवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सेंद्रिय पदार्थ किंवा हिरवळीची खतं जमिनीमध्ये गाडून आपण रासायनिक खताच्या कार्यक्षमतेचा वापर वाढवू शकतो, करून घेऊ शकतोय. निश्चित खत व्यवस्थापनामध्ये लागणीनंतर 15 दिवसानंतर आपलं खत व्यवस्थापन झालं पाहिजे. त्यापूर्वी आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून प्रति लिटर पाण्यातनं 1261चा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातनं आपण ड्रेंचिंग करू शकतो. कारण इतर जे आपण आळवणी करत असतोय सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केळीची रोपाची लागण झाली असता त्याच्यानंतर बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची आळवणी करत असताना त्या ठिकाणी स्फुरदयुक्त खत, ह्युमिक ऍसिडचं जे ड्रेंचिंग आहे ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घेतला असता सुरुवातीचा जो मुळं वाढण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध स्फुरद झाल्यामुळं
लवकरात लवकर मुळांची वाढ होण्यास किंवा मातीमध्ये घुसण्यास जास्त मदत होणार. 15 दिवसानंतर लागणीनंतर खताचं शेड्यूल चालू झालं पाहिजे. त्याच्यामध्ये निश्चित 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान युरिया 15 किलो, 30 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो फॉस्फरिक ऍसिड किंवा 1261 देऊ शकतो आपण. आणि इथं म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून आपण 17 किलोचा वापर ह्या स्टेजला केला पाहिजे. 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान युरिया 40 किलो किंवा अमोनियम सल्फेट 60 किलो, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर केला पाहिजे. 60 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये जोमदार म्हणजे चांगली वाढ चालू झालेली असते आणि त्या ठिकाणी पानातलं अंतर वाढण्यासाठी साधारणतः 100 किलोच्या आसपास युरिया आणि 85 किलोच्या आसपास पोटॅश आणि 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, जे की पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी आवश्यक आहे. 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान परत 100 किलो युरिया, 116 किलो पोटॅश, कारण पोटॅशची मात्रा ही या कालावधीमध्ये आवश्यक आहे जास्त. 60 दिवस ते 180 दिवसाच्या पिरियडमध्ये तुमचं पोटॅश आणि नायट्रोजन व्यवस्थित असेल तर जास्तीत जास्त केळांची संख्या आणि केळांची लांबी त्या ठिकाणी वाढवण्यासाठी नत्र आणि पोटॅश हे घट निर्मिती होत असतानाच आपणाला त्याच्या पूर्वीच पानामध्ये रिच ठेवलं पाहिजे पोटॅश. तर निश्चित 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान 100 किलो युरिया आणि 116 किलो पोटॅश आणि 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 120 ते 150 दिवसाच्या दरम्यान परत 90 किलो युरिया, 5 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 15 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर झाला पाहिजे. 150 ते 180 दिवस हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे, कारण ह्या कालावधीमध्ये घट निर्मिती होणार. घट निर्मितीसाठी निश्चित फॉस्फरसची गरज आहे. तर या ठिकाणी 1261 फॉस्फरिक ऍसिडच्या ऐवजी 1261 किंवा 05234च्या माध्यमातून आपण खताचं नियोजन करू शकतोय. 400 ते 500 ग्रॅम चा वापर आपण दररोजच्या खतामध्ये घेतला असता निश्चित चांगल्या प्रकारचे घड त्या ठिकाणी उत्पादित करू शकतोय. 180 ते 210 या कालावधीमध्ये परत नत्र कमी लागतोय आणि पोटॅश 75 किलोची आवश्यकता आहे. फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून 3 किलोचा वापर केला पाहिजे. तर एकंदरीत आपण खत नियोजन करत असताना 210 दिवसानंतर घड पडलेले असतात, त्यावेळेला अमोनियम सल्फेट आणि एसओपीचा वापर झाला पाहिजे. इथे एमओपीच्या ऐवजी एसओपीचा वापर केला असता घडाची वाढ आणि त्या वाढीच्या अवस्थेमध्ये घडाचा कलर आणि योग्य रीतीनं गर भरण्यासाठी आपल्याला ह्या अवस्थेमध्ये एसओपीचा वापर करणं फायदेशीर ठरते. घड तुटेपर्यंत परत अमोनियम सल्फेट आणि एसओपीचा वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून घडाचा दर्जा आणि जी लांबी आहे ती आपल्याला चांगली भेटणार आहे, वजन चांगलं भेटणार आहे, गर चांगली भेटणार आहे. तर अशा प्रकारचं खत नियोजन योग्य रीतीनं केलं असता आपल्याला निर्यातक्षम दर्जाची केळी उत्पादित करू शकतो. 180 दिवसानंतर प्रति आठवडा 4 किलो कॅल्शियम नायट्रेटचा वापर झाला पाहिजे. मगाशीच मी सुरुवातीला हवामानाच्या वेळेला बोलत होतो की थंडी असेल तर त्या ठिकाणी ग्रेड बदलणं आवश्यक आहे, किंवा पाऊसमान असेल, पाऊस चालू असेल तर त्या ठिकाणी निश्चित युरियाऐवजी नत्रासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला पाहिजे. थंडीमध्ये सुद्धा 18 डिग्रीच्या आत टेम्परेचर असेल तर पोटॅश साठी 13045 मधनं पोटॅशची मॅनेजमेंट झाली पाहिजे, म्हणजे आपल्या पिकाची गरज योग्य रीतीनं हवामानामधल्या बदलामध्ये सुद्धा आपण त्याची गरज पूर्ण करू शकतो. 180 दिवसांनी मग कॅल्शियम नायट्रेट 25 ग्रॅम प्रति झाड किंवा 25 किलो प्रति एकर दिलं पाहिजे. नत्राची मात्रा 6 महिन्याच्या केळी निसवण्यापूर्वी जास्तीत जास्त देणं आवश्यक आहे. तरच 4 ते 6 पानं प्रति महिना निघत असतील तर योग्य रीतीनं तुमची वाढ आहे पिकाची समजायला. नत्र कमीत कमी 25% अमोनियम सल्फेट मधनं दिला पाहिजे, कारण बराचसा पावसाळ्याचा आणि थंडीचा कालावधी असतोय, त्यावेळेला ग्रेड बदलणं आवश्यक आहे. निसवल्यानंतर
13-0-45 हे सांगून झालंय. आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता येऊ नये म्हणून 120 व 180व्या दिवशी 500 ग्रॅम चिलिटेड झिंक आणि चिलिटेड फेरस, त्याचबरोबर 500 ग्रॅम सॉल्युबल बोरानचा वापर ड्रीपच्या माध्यमातून फर्टिगेशनच्या द्वारे दिला असता केळांचा दर्जा, कारण झिंकची कमतरता पडली तर निश्चित जे शिगार एंड रॉट म्हणजे जी शेंड्याकडे बोंड तयार होतात ती होणार नाहीत. बोरॉनची कमतरता असेल तर त्या ठिकाणी केळीमध्ये क्रॅकिंग येऊ शकतंय, किंवा बोरॉनची कमतरता असेल तर पानं निघण्याचा रेटच कमी होत असते, सुरळ्या तयार होत असतात आणि सुरळ्या लवकर निघत नाहीत. झिंक फेरस सल्फेट शक्यतो कॅल्शियम बरोबर मिसळू नये, फॉस्फरस बरोबर सुद्धा मिसळू नये. आणि निश्चित मगाशीच सांगितलं, हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार फर्टिगेशनचे शेड्यूल हे मार्गदर्शक आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी निश्चित आपल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार आणि लागणीच्या डेट नुसार कुठल्या स्टेजला हवामानाची कंडिशन काय आहे त्यानुसार आवश्यक ते बदल करणं आवश्यक आहे. नत्राचं काम मगाशी सांगितलं की हरितद्रव्य निर्मिती, त्याचबरोबर प्रोटीन चा बिल्डर हा घटक आहे, सेल डिव्हिजन साठी लागणार आहे आणि चांगली शाखीय वाढ होण्यासाठी नत्राची आवश्यकता आहे. नत्र कमतरता असेल तर या प्रकारच्या पानाच्या शिरा लाल दिसणार आहेत आणि पानं जवळजवळ निघतील. पानं एकंदरीतच नत्र कमतरतेचं झाडाची शाखीय वाढच मर्यादित राहणार आहे. स्फुरदाचं सुद्धा त्याचबरोबर स्फुरद कमी असेल तर एकंदरीत मुळी कमी राहणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा खोडाची वाढ आवश्यक ती भेटणार नाही आणि त्या ठिकाणी घडांचा दर्जा आणि घडं वाढली जाणार नाहीत आणि घडामध्ये केळांची संख्या सुद्धा कमी मिळण्याची शक्यता स्फुरदाच्या कमतरतेमुळे भेटू शकते. स्फुरदासाठी त्याचे काम काय की बाबा अमिनो ऍसिड आणि क्रोमोझोमचा कंपोनंट आहे, सेल डिव्हिजन करतोय. मगाशी सांगितलं फुलं येणं आणि फळ वाढ जी अवस्था आहे याच्यामध्ये लागणारा घटक निश्चित स्फुरदाचं नियोजन योग्य रीतीनं असेल तर आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ. स्फुरद कमी असेल तर अशा प्रकारचं खोडामध्ये सुद्धा आपण कापून बघितलं असतात, त्या ठिकाणी कमतरता दिसत असतात की पानाचे जर हे बघितली ह्या प्रकारचे चट्टे पानावरती दिसतात, कारण एकंदरीतच मुळी कमी पडलेली असते. पालाश अत्यंत महत्वाचा घटक आणि मगाशीच सांगितलं की प्रतिटन 15 किलो पालाश लागत असतंय. पालाश कमी पडला की अशा प्रकारचा पानामधलं पालाश खेचून घेत असतंय पीक वाढीसाठी. आणि निश्चित त्या ठिकाणी पालाशची कमतरता जास्त झाली तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येणार आहे. बुरशीजन्य रोग आले तर निश्चित पानातलं हरितद्रव्य कमी होणार आहे आणि एकंदरीतच आपणाला अपेक्षित दर्जा पिकाचा मिळणार नाही. म्हणून पानाची मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं असतंय की पानास जास्त लागतंय. बऱ्याच वेळेला शेतकरी कुणाचं तरी ऐकून सांगत खत नियोजन करत असतंय, एवढं कशाला टाकायचं तेवढं कशाला टाकायचं, परंतु पालाशवरती केळी उत्पादनाचं गणित जमिनीमध्ये जर असेल तर निश्चित कमी वापरा, परंतु जमिनीमध्ये नसेल किंवा अवरेज लेवलला असेल तर आपणाला शिफारशी प्रमाणे गेलं पाहिजे, किंवा कमी असेल तर शिफारशीपेक्षा जास्त गेलं पाहिजे. त्याचं कामच हे आहे की जास्त उत्पादन घेणं, फळाची साईज वाढवणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, मुळकूज होऊ न देणं हे पोटॅशचं काम आहे. तर पोटॅश हा महत्वाचा घटक आहे. मॅग्नेशियम पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी लागणारा घटक आहे. कमतरता असेल तर निश्चित पानावरती उभे पट्टे दिसतात अगदी जोडण्यासारख्या आणि त्या ठिकाणी निश्चित हरितद्रव्य निर्मिती कमी होते. झिंकची कमतरता असेल तर पानाची रुंदी कमी पडणार आहे. पानावरती खालच्या बाजूनी बघितलं तर बऱ्याच वेळेला झिंक कमी असेल तर त्या ठिकाणी जांभळसर आकाराच्या छटा दिसत असतात. तर झिंकचं हॅलो बिट्टे साहेब, महादेव जाधव तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. तुम्ही प्रेझेंटेशन केल्यामुळे सगळं डिस्टर्ब झालंय. माझं दिसत नाही काय? तुमचं ते जरा महादेव जाधवांनी प्रेझेंट केलं त्यामुळे प्रॉब्लेम आला. कोण महादेव?
ती दुसरा एक ट्रेनिंग कोणतरी जॉईन झाला त्यानंतर बाकी याला देतं का प्रेझेंटेशन? दिसतंय सर. दिसतंय ना? ओके. तर झिंक डिफिशियन्सी असेल तर निश्चित मगाशी फळांचा दर्जा भेटणार नाही. एकंदरीतच जे फळाच्या टोकावरती निपल फॉर्मेशन होत आहे त्या ठिकाणी, तर ते निपल फॉर्मेशन झालं तर एकंदरीतच दर्जा बिघडत असतोय. निपल फॉर्मेशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी झिंकचं अप्लिकेशन अत्यंत महत्वाचं आहे की जे चिलेटेड स्वरूपात द्या किंवा बेसल डोसच्या माध्यमातून भरणीच्या वेळेला 10 ग्रॅम प्रति खोड किंवा चिलेटेडच्या स्वरूपातनं 120व्या दिवशी आणि 180व्या दिवशी 500 ग्रॅम प्रति एकर च्या डोसनं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून फर्टिगेशनद्वारे मायक्रोन्यूट्रिएंटची मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. बोरॉन सांगितलं की बोरॉन ची कमतरता असेल तर अशा प्रकारच्या सुरळ्या निघत असतात की अडकत किंवा वाकड्या तिकड्या सुरळ्या निघत असतात. ह्या वाकड्या निघणं किंवा एकामेक न लवकर उघड न पाहणं याला कारणीभूत बोरॉनची कमतरता, त्याचबरोबर कॅल्शियमचा सुद्धा काही आवश्यकता असते. बोरॉन आणि कॅल्शियम दोन्ही, बोरॉन जमिनीमध्ये असेल आणि कॅल्शियम नसेल तरी बोरॉन उपलब्ध होणार नाही. कॅल्शियम जमिनीमध्ये असेल आणि बोरॉन कमी असेल तरी कॅल्शियम कधी कधी कमी पडत असते. त्यामुळे ह्या कोरिलेशन निश्चित कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तरी पण सुरळ्या कधी कधी फाटत निघत असतात. या पद्धतीचं आपणाला ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे की पान कॅल्शियममुळं एकंदरीतच कॅल्शियमचं काम पेशी भित्तिका तयार करणं, हार्डनेस वाढवणं, निश्चित जे रसशोषक किडीला प्रतिबंध करण्यासाठी कॅल्शियम ती व्यवस्थित असते. आणि कॅल्शियमचा मेन रोल केळी उत्पादनामध्ये दर्जा सुधारावायचा असेल तर कॅल्शियमचं काम गर भरणे आहे आणि गर भरण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियम कमी पडला तर निश्चित केळी फळामध्ये गर भरण्यास उशीर होणार किंवा लवकर गर भरणार नाही. कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि कॅल्शियमचं नियोजन आपणाला निश्चित मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा घड फ्लावरिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत आठवड्याला कमीत कमी 3 किलोच्या आसपास कॅल्शियम नायट्रेट 3 ते 3.5 किलोच्या आसपास गेलं पाहिजे. कमी असेल तर त्या ठिकाणी 4 किलो पर्यंत देऊ शकताय जमिनीमध्ये कॅल्शियम असेल तर. निश्चित ठिबकसाठीच्या ज्या ग्रेड्स आहेत त्या आपण जाणून घेऊया. नत्रासाठी युरिया, पोटॅशियम नायट्रेट मधनं सुद्धा काही भेटणार आहे. त्याच्यातनं दोन्ही पण घटक भेटणार आहे की पोटॅश आणि नायट्रेट, नायट्रोजन, अमोनियम सल्फेट हा की घटक हा ग्रेड आपण पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये वापरणं आवश्यक आहे. अमोनियम नायट्रेट भेटतच नाही आता. मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे त्याच्यातनं 1261 सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फॉस्फरिक ऍसिडच्या ऐवजी 1261चा वापर करू शकतो. कॅल्शियम नायट्रेट मधनं सुद्धा 15% नायट्रोजन मिळत असतो. त्याचबरोबर कॅल्शियमची सुद्धा गरज भागवत असते. फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून फॉस्फरसची मॅनेजमेंट करू शकतोय. मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 05234 ही जी की ग्रेड फ्लावरिंगच्या अगोदर म्हणजे घड निर्मितीच्या कालावधीमध्ये ही ग्रेड प्रति एकर 400 ते 500 ग्रॅम प्रति दिवस चालवली असता निश्चित फायदा होतो. मोनो अमोनियम फॉस्फेट 1261 सांगितलं की पहिल्या वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक आहे. पोटॅशियम क्लोराईड स्वस्त सोर्स असणारा पोटॅशचा सोर्स 0060 म्हणजे एमओपी, व्हाईट एमओपी फक्त ड्रिप मधनं वापरला गेला पाहिजे. पोटॅशियम नायट्रेट मधनं मला सांगितलं थंडी 18 डिग्रीच्या आत टेम्परेचर आला असता 13045 किंवा पोटॅशियम नायट्रेटच्या माध्यमातून खत नियोजन झालं पाहिजे. पोटॅशियम सल्फेट थंडीमध्ये आपण किंवा जो घडवाढीची अवस्था आहे ह्याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच एसओपी च्या माध्यमातून 0050च्या माध्यमातून थंडी असताना त्याचबरोबर घडवाढीच्या अवस्थेमध्ये ह्या ग्रेडच्या माध्यमातून खत नियोजन झालं पाहिजे. निश्चित विरघळणारी खतं वापरली पाहिजेत. फक्त पांढरा पोटॅशियम वापरला पाहिजे. ड्रीपचं क्लॉगिंग झालं नाही पाहिजे कारण ड्रीप ही सिस्टम मधनं जी काही विद्राव्य खत आहेत तेवढीच सोडली पाहिजेत. बऱ्याचशा वेळेला शेतकरी खताच्या किमती वॉटर सोल्युबलच्या जास्त असतात त्या कारणानं 25 किलोच्या दाणेदार खताचे सुद्धा विरघळून सोडत असतात, परंतु ते अयोग्य आहे. सॉल्युबल खतच सोडा. व्यवस्थित
मुळाच्या कक्षेमध्ये ओलिताची खोली नियंत्रणात राखूनच खत नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर खताच्या ज्या ग्रेड्स आहेत कुठल्या बरोबर मिसळले पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे. कॅल्शियम नायट्रेट शक्यतो सल्फेट ग्रेड बरोबर कुठल्याही मिसळू नका. मग ती एसओपी असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल. फॉस्फेट ग्रेड बरोबर मिसळू नका. मग ते अमोनियम फॉस्फेट असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा 5234 असेल. त्याचबरोबर 13045 सुद्धा सल्फेट ग्रेड बरोबर मिसळू नका. आपणाला निश्चित त्या ठिकाणी प्रिसिपिटेशन दिसून येईल. एमओपी सुद्धा आपणाला अमोनियम सल्फेट बरोबर मिक्स करता येणार नाही. अमोनियम सल्फेट बरोबर एमओपी मिक्स केलं तर त्या ठिकाणी साका तयार होईल आणि त्या ठिकाणी निश्चित फिल्टरला किंवा ड्रिपला क्लॉगिंग होण्याची शक्यता राहणार आहे. म्हणून निर्यातक्षम केळी उत्पादन घेत असताना खत व्यवस्थापनामध्ये ज्या ग्रेड सांगितल्या त्या हवामानाच्या आणि स्टेजच्या आणि त्याची जी कामं आहेत ही करून घेण्यासाठी व्हेंचुरीच्या साह्यानं प्रमाणबद्ध खत देणं आवश्यक आहे. फर्टिलायझर टँकने सुद्धा खत नियोजन करू शकतो, परंतु हे परिमाणीय खत नियोजन झालं. सगळ्या ठिकाणी समान जाईलच का नाही याच्यात गॅरंटी नाही, कारण हा बंद असतोय. कुठं चाललंय काय चाललंय हे आपल्याला माहित नसतंय. पाणी एकदम गेलं की कॉन्सन्ट्रेशन जास्तच अगोदर जाणार, नंतरच उशिरा जाणार. त्या ठिकाणी प्रेशर सगळीकडे समान असते का नाही सांगता येत नाही. त्या निश्चित परिमाणीय खत देण्यापेक्षा प्रमाणबद्ध खत देऊन आपल्या खताचं नियोजन योग्य रीतीनं करू शकतो व्हेंचुरीच्या साह्यात. त्याचबरोबर स्वयंचलित खत पाणी यंत्रणेच्या व्यवस्थेतनं आपण योग्य रीतीनं खत नियोजन केलं असता महाराष्ट्रातले अनेक केळी उत्पादक बागायतदार स्वयंचलित खत पाणी यंत्रणेचा वापर करून फर्टिकिटच्या माध्यमातून निर्यातक्षम केळीचं दर्जेदार पीक उत्पादन घेत आहेत. तर हे नेटाफिमची फर्टिकिटची यंत्रणा आहे, ही काम काय काय करते हे जाणून घेऊया. मूलभूत जी स्वयंचलित क्षमता आहे जी की पंप चालू बंद करण्याचं काम करते. त्याचबरोबर शेतामधले व्हाल रात्री अपरात्री कोण उघडत नाही, ते उघडण्यासाठी इलेक्ट्रिक सोलोनॉइडच्या व्हालच्या माध्यमातून कंट्रोलरच्या द्वारे कमांड देऊन हे व्हाल उघडणं बंद करणं काम करतंय. आवश्यक तेवढंच वेळेनुसार किंवा क्वांटिटीनुसार वॉटर मीटरच्या द्वारे पाणी नियोजन करता येत आहे. फिल्टर फ्लशिंगची साफसफाई जे आहेत वाळूचे फिल्टर त्याला सुद्धा इलेक्ट्रिक सोलोनॉइड वाल बॅक प्लस वाल बसवलेले असतात, त्याच्या माध्यमातून फिल्टर फ्लशिंग केलं जात आहे. ईसी आणि पीएच जे नियंत्रण आहे, ईसी किती ईसीने चाललेलं आहे, कारण आपण बघतोय की ईसी जर 1.8च्या वर गेला तर पानाच्या कडा करपायला लागणार आहे. तर निश्चित ठराविक ईसी 1.5 पर्यंत ईसी चालू शकतंय खत आणि पाण्याचं मिळून. पीएचचं नियंत्रण बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात एकदम खतं सुटली तर पीएच नियंत्रित राहत नाही किंवा पाण्याचा जो पीएच जास्त असतोय तो पीएच सुद्धा नियंत्रित करता येणार आहे की ऍसिडच्या माध्यमातून किंवा ऍसिडिक ग्रेड फर्टिलायझरचा वापर करून पाण्याचा पीएच सुद्धा नियंत्रण करता येणार आहे. लांबून कंट्रोल करता येणार आहे. सेन्सर आधारित सिंचन व्यवस्था, त्याचबरोबर आगाऊ सूचना तुम्हाला मिळणार आहे. पावसाची किंवा आर्द्रता तापमान याचं माहितीचं संकलन किंवा आपली फार्म मॅनेजमेंट करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा अत्यंत फायदेशीर ठरते. आणि निश्चित केळी पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फर्टिकिटच्या द्वारे अशा प्रकारचे प्लॉट अगदी 2009-10 पासून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले, सांगली, सातारा जिल्ह्यातले अनेक शेतकरी ठिबक सिंचनच्यासाठी मोठ्या क्षेत्राची मॅनेजमेंट केळी पिकाची असो किंवा इतर पिकाची असो याच्यासाठी फर्टिकिटच्या माध्यमातून खत नियोजन पाणी नियोजनाच्या द्वारे दर्जेदार निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेत आहेत. निश्चित वाढीच्या टप्प्यानुसार काही कामं करण्याची याच्यामध्ये खत नियोजन पाणी नियोजनाचा जरी भाग असला तरी इतर गोष्टीशी थोडासा टच करून आपण निश्चित हे करूया, लक्ष देऊया की 75 ते 90 दिवसांनी मगाशी आपण सांगितलं की बेसल डोस द्यायचा. तर बेसल डोसच्या वेळे म्हणजे हा भरणीच्या वेळेला बेसल डोस, तर हा भरणी 75 ते 90 दिवसांनी येण्यासाठी अपेक्षित वाढ करणं आवश्यक आहे. आता हा कालावधी ठराविक का ठेवलेला आहे 75 ते 90 दिवस? 90 दिवसानंतर
जशी जशी जास्त वाढ होईल तशा तशा मुळांची टक्केवारी जास्त वाढणार आहे आणि मुळं जास्त वाढली तर ती परत तोडली असता त्या ठिकाणी वाढीवरती विपरीत परिणाम होतो. म्हणून योग्य वेळेला बेसल डोस देऊन अपेक्षित वाढ असेल तर ह्या 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीतच भरणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वाऱ्याच्या बचावासाठी सुद्धा शेवरीची लागण करणं गरजेचं आहे बाजूनी, म्हणजे वारदाट झाली तर पानं फाटणार नाही जास्त वाऱ्याच्या स्पीडनं किंवा पडझड होणार नाही. आधार देणं सुद्धा आवश्यक आहे, कारण चांगलं खत नियोजन पाणी नियोजन असेल तर असे दर्जेदार खड उत्पादित होत असतील तर त्यासाठी बांबूच्या काठीचा आधार देऊन त्याचबरोबर पॉलिप्रॉपिलिनच्या पट्ट्याने आपण बांधू शकतो रोपणी. खड निसवल्यानंतर केळफूल तोडणं महत्वाचं आहे. खत नियोजन योग्य रीतीनं आहे, परंतु केळफूल वेळेवर तोडलं नाही तर तुमचं खत हे दांडा वाढण्यामध्ये वाया जाणार आहे. म्हणून केळफूल तोडत असताना निश्चित न उमलणाऱ्या अशा फण्या 4 ते 5 झाल्यानंतर केळफूल तोडा, जेणेकरून खालच्या दांडीत प्रवाह चालू राहील अन्नद्रव्याचा आणि इकडं आपली जी लास्ट फणी आहे त्याची सुद्धा लांबी वाढण्यास मदत होणार आहे. अनावश्यक पिल्लं काढली नाहीत तर खत वाया जाणार आहेत, कारण एका ठिकाणी आपण जास्त पिल्लं वाढत असतील तर ती काय खतं उचलण्याची थांबणार नाहीत. म्हणून तुमची खतं मुख्य खोडाला भेटण्यासाठी अनावश्यक पिल्लं काढणं गरजेचं आहे. लागवडीनंतर दर्जेदार केळी उत्पादन घेण्यासाठी स्कर्टिंग बॅग, जी की घडाला प्लास्टिकची कव्हरची बॅग 240 ते 260 दिवसाच्या पिरियडमध्ये लावली गेली पाहिजे, म्हणजे घडावरती कुठल्याही रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा बुरशीचा सुद्धा त्या ठिकाणी रसशोषक किडीचा डॅमेज केलेला असतंय त्या ठिकाणी बुरशी वाढणार नाही. डाग विरहित फळ आपण उत्पादित करू शकतो. तर ह्या गोष्टी निर्यातक्षम केळीच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. बॅगिंग सपोर्ट व्यवस्थित केला असता अशा प्रकारचे हे मुद्दाम फोटो मी तारखेवाईज टाकलेला आहे, कारण आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2009 मध्ये केळी निर्यातक्षम दर्जाच्या केळीचे प्रोजेक्ट आपण शिरोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतः व्हिजिट देऊन ह्या निर्यात झालेल्या केळीचा हा फोटो आहे. निश्चित रोगकिडीच्या बाबतीत आपणास शिगाटोका असेल तर त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. पर्णगुच्छ असेल तर अशी झाडं वेळेवर उपटून टाकली पाहिजे, कारण जास्त प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरू नये, कारण ऍपिड्सच्या द्वारे पर्णगुच्छ रोग पसरत असतोय. त्यामुळं झाडांचा दर्जा तर बिघडणारच आहे आणि एकंदरीतच पुढच्या पिढीमध्ये म्हणजे खोडव्यामध्ये जास्त झाडांची संख्या पर्णगुच्छाकडे जायच्या अगोदर त्या ठिकाणी अशी नायनाट केली पाहिजेत उपटून आणि रसशोषक किडीवरती बंदोबस्त ठेवला पाहिजे. त्याचबरोबर बाजूला जर भाजीपाल्याची पिकं असतील तर त्या ठिकाणी निश्चित रसशोषक किडीचा बंदोबस्त केला पाहिजे. शिगाटोका लीफ स्पॉट महत्वाचं काय की शिगाटोका येणार कधी, खत नियोजनाचा जर संदर्भ दिला तर याच्यामध्ये खत नियोजन तुमच्या पिकाला पोटॅश कमी असेल तर त्या ठिकाणी निश्चित एकंदरीतच झाडाची रोग प्रतिकार शक्ती कमी राहणार आहे आणि झाडाची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यावेळेला ज्या वेळेला पाऊस संपतो त्यावेळेला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ह्युमिडिटी वाढत असते, त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी आर्द्रता वाढली की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव किंवा शिगाटोकाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचं नियंत्रण सुद्धा निश्चित मॅनकोजेब अधिक कार्बेंडाझिमच्या माध्यमातून करू शकतोय. 2.5 ग्रॅम मॅनकोजेब, 1 ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा मेटालॅगिल मॅनकोजेब 2 ग्रॅम किंवा टेल्थच्या माध्यमातून एकरी साधारणतः 150 ते 180 ml टेल्थ ट्रिपच्या माध्यमातून केमिकेशनच्या द्वारे दिला असता शिगाटोकावरती कंट्रोल करू शकतोय. निश्चित खालच्या पानांच्या वरती पहिल्यांदा अटॅक येत असतोय, तेवढीच पानं स्प्रे करून घेतली असता निश्चित आपण या रोगाच्या वरती टेल्थचा सुद्धा 0.5 मिलीने स्प्रे करून बंदोबस्त करू शकतोय. तर योग्य खत नियोजन, योग्य पाणी नियोजन असेल तर अशा प्रकारचे दर्जेदार एक समान घड उत्पादित करून चांगल्या दर्जाचं उत्पादन आणि गुणवत्ता युक्त केळी उत्पादित करू शकतोय.
हे बघू शकताय की जुनेच आहेत. 2009 पासून आपण याच्यामध्ये काम करत होतो. त्याचेच फोटो आहेत. एक्सपोर्ट क्वालिटी बनाना कसा तयार केलेला आहे आणि हे कोल्हापूर मधलेच फोटो आहेत. अशा प्रकारचे जे पॅक हाऊसला गेलेले ट्रीटमेंट करून, त्याचबरोबर या प्रकारचे बॉक्स पॅकिंग किंवा वेइंग करून फिलिंग केलेले, एअर टायटिंग जे आतले व्हॅक्यूम ब्रेकरने हवा काढून अशा प्रकारचं पॅकिंग करत असतात. ह्या गोष्टी तर इतर प्रेझेंटेशन मध्ये झालेच असतील, परंतु मुद्दाम आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपण 2008 आणि 9 सालीच एक्सपोर्टचा प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करून सक्सेस स्टोरी तयार करून त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणारे शेतकरी तयार केले. सक्सेस स्टोरी आहेत हे ड्राय भागातले अतिशय मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा दर्जेदार केळी उत्पादन घेणारे संजय कदम नावाचे शेतकरी 45 टन पर एकरचं उत्पादन घेऊन डबल लॅटरलच्या माध्यमातून ऑटोमेशनच्या द्वारे खत नियोजन, पाणी नियोजन करून चांगल्या दर्जाची केळी उत्पादित करतात. त्याचबरोबर ही जुनी सक्सेस स्टोरी मिस्टर सुनील कुडचे म्हणून आहे, कोल्हापूर इचलकरंजीचेच आहेत. 38 टन पर एकरची अशा दर्जाची केळी उत्पादित केलेली होती. तर निश्चित नेटाफिम शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैवच असतंय. निश्चित ठिबक सिंचनच्या खाली उत्पादन आणि गुणवत्ता उत्पादित करून शेतकऱ्यांना नेहमीच साथ देत असते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची भरभराट झालेली आहे. तर धन्यवाद. आपण आता प्रश्नोत्तराकडे वळूया. निश्चित तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या मिसकॉल नंबरवरती संपर्क करू शकता. 55 त्याचबरोबर नेटाफिमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-103-2000. बाकीचं जे आहे वेबसाईट आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा कंपनीच्या वेबसाईट वरती www.netafimIndia.com वरती अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर उत्पादनाच्या विषयी माहिती. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मित्र साहेब, आभार आहे. फार सविस्तर आणि सर्वच माहिती दिली लागवडाच्या बाबतीत. मेरी फर्टिगेशन, ड्रीप हे सर्वांच्या बरोबर जमिनीचे आरोग्य आणि पीक संरक्षण या सर्वच बाबीवरती सविस्तर मार्गदर्शन केलं. आता फर्टिगेशनच्या रिलेटेड